पण ज्या प्रकारे मराठी माणसाला घेरलं गेलं, भाजपनी ज्या प्रकारे खेळी केली ती खरंच वाईट आहे आणि त्याच्यामधनं मराठी माणूस अजूनही धडा घ्यायला तयार नाही, हे त्याच्यावरून जास्त वाईट आहे. एकदा सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे घेऊन जा. सगळे किती खुश आहेत. प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती की ठाकरे जिंकून यावेत, पण मला असं वाटतं ज्यांची इच्छा होती ते फक्त मुंबईतले मतदार नव्हते. पहिल्यांदा तर शिंदे तिकडं असल्यामुळं एक तर फूट पडली, पण हे निवडणुकीचं वर्णन करायच्या आधी आपण एक म्हणू की ही खरंच फेअर इलेक्शन झाली का? म्हणजे दुबार मतदार असतील त्यासाठी ठाकरेंनी काही त्यांची लोकं नेमली होती. त्यानंतर ज्या प्रकारे वॉर्ड फोडण्यात आले होते, म्हणजे माझं हा भाजपच्या लोकांना पण याचा फटका बसला काही प्रमाणामध्ये, की मी मतदान केंद्रावरती जातो जिथं माझं मतदान आहे, तिथं गेल्यानंतर मला कळतं की माझं भलतीकडेच मतदान आहे. सामान्य मतदार हा त्रासलेला असतो, तो गेला तिथं नाही म्हणतो की दुसरीकडे जाऊन मतदान करेलच, असं होत नाही. त्यामुळं ज्या प्रकारे आपल्या मतदारांना बाहेर काढायचं होतं तसं भाजपनी ते काढलं. त्यांना माहिती होतं, तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्या वॉर्डमध्ये सुरुवातीला वोटिंग कमी होतं, पण त्यांनी बरोबर ते हेरून त्या लोकांना बाहेर काढून ते मतदान घडवून आणलं. ठाकरेंकडं तेवढी ताकद नव्हती, इकॉनॉमिकली पण ते कमजोर होते, कारण की सत्ता नाही आहे, महापालिकेमध्ये नाही आहेत आणि मोठ्या काळापासून ते बाहेर आहेत. त्याच्यामुळे ते इकॉनॉमिकली ताकद त्यांच्याकडे नव्हती की त्या लोकांना तशा प्रकारे बाहेर काढू शकतील ज्या प्रकारे भाजपनी काढलेला आहे. तुम्ही किती नाही म्हटलं तरी ईव्हीएमचा मुद्दा तुम्ही सामान्य माणसाला विचारा की खरंच तुमचा ईव्हीएमवरती विश्वास आहे का? मी 101% सांगतो की कालही मी खूप जणांशी बोललो की ज्यावेळेस हे आकडे येत होते त्यावेळेस ठाकरे बंधू एकत्र आले, तेव्हा पण सगळ्यांचं म्हणणं हेच होतं की ठाकरेंवरती विश्वास आहे, ठाकरे येतीलही, पण ईव्हीएममध्ये काय होईल याचा आम्हाला विश्वास नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा ईव्हीएमवरती विश्वास ओढलेला आहे. पत्रकार म्हणून मी हे लगेच तुम्हाला सांगू शकत नाही की खरंच त्याच्यामध्ये आहे की नाही आहे, पण ही जनमानसामध्ये ही भावना आहे. दुसरी गोष्ट, शिंदेंना घेऊन काय केलं की मराठी मतं, तुम्ही जर मागच्या वेळेस ठाकरे जेव्हा स्वबळावरती लढले होते तेव्हा ठाकरेंना 60% मराठी मतं होती, ती आत्ता साधारण 50%च्या खाली आलेली आहेत. म्हणजे जेव्हा ठाकरे एकत्र येत आहेत तेव्हा ती मतं वाढली पाहिजेत, पण ती ॲक्च्युली खाली आलेली आहेत, कारण त्याला फॅक्टर ठरलाय शिंदेंनी ती बरोबर मतं फोडली आणि शिंदेंकडे जे 50-60 माजी नगरसेवक गेले त्यांना ठाकरे निवडणूक कशी लढतात हे त्यांना माहिती होतं. त्यांनी ठाकरेंची यंत्रणा पाहिलेली होती की ठाकरे कुठल्या प्रकारची यंत्रणा राबवतात, कुठल्या प्रकारचं भावनिक आव्हान करतात, कुठं पॉकेट्समध्ये त्यांचं हे आहे. शिंदेंना एक 28-30 जागा मिळाल्या आहेत, 90 पैकी 28-30 जागा मिळणं आणि ठाकरे 60वरती थांबणं म्हणजे ठाकरेंना थेट 30 जागांचा फटका बसलेला आहे. त्याच्यामुळे मराठी माणसामध्ये फूट काढून ही भाजपने खूप स्मार्ट खेळ केली की मराठी माणसामध्ये फूट पाडून त्यांनी बरोबर आपल्याकडे, त्याच्यासाठी त्यांनी शिंदेंना सोबत ठेवलं. म्हणजे तुम्ही बघा की मीरा भाईंदरमध्ये ते शिंदेच्या विरोधात लढतायत, नवी मुंबईमध्ये ते शिंदेच्या विरोधात लढतायत, पुण्यामध्ये ते शिंदेच्या विरोधात लढतायत, बाहेर ते सगळीकडे शिंदेच्या विरोधात लढतायत. कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्र घेतलंय, तिथं पण त्यांच्यामध्ये जोरदार भांडणं आहेत. तुम्ही ठाण्यामध्ये पण ते घेतले, ते मुंबईच्या बदल्यात घेतलेलं आहे. त्यांचा भाजपचा स्पष्ट अजेंडा होता की आपण जर शिंदेंना सोबत घेतलं तरच आपली सत्ता येणार आहे, तरच मराठी माणसामध्ये फूट पडणार आहे. मराठी माणूस तरीही जागा नाही झाला. पण आता शिंदे जे वोट घेत होते आतापर्यंत शिवसेना म्हणून, हे ठाकरेंचा विरोध करूनच मतं घेत होती, पण या महानगरपालिकेला आपण एक नवीन ट्रेंड बघितलं की ते ठाकरेंवर फारसे बोलताना दिसले नाही. याच्यामुळे एक उत्सुकता अशी घ्यायला लागली की असं कसं काय झालं? हीच तर रणनीती आहे की ठाकरे ग्राउंडवरती निवडणुका कशा लढायच्या हे शिंदेंना चांगल्यापैकी माहिती आहे. मग ते मंत्री असल्यामुळं आणि बाकीची सगळी यंत्रणा असल्यामुळं आर्थिक पाठबळ तुम्ही किती नाही म्हटला तरी आपण म्हणतो की मताला 10,000, एका वोटला 10,000 भाव फुटलाय, 8,000 उठलाय, 3,000 फुटलाय, हे आपण सगळे म्हणजे स्पष्टपणे कोणी बोलत नाही, पण हे आता माध्यमांमध्ये चर्चेला येतच ना की कोण किती पैसे देत आहे, त्याच्यानुसार मतदान होतं आहे, कुठं किती भाव आहे, कुठल्या वॉर्डमध्ये हाय व्होल्टेज लढत आहे तिथं किती भाव आहे, त्यानुसार आता लोकांचा कल तसा वाढलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये हे खूप पुढे होते. म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं म्हटलं तर एका वॉर्डमध्ये एका उमेदवाराला 1.5-2 कोटी दिल्याचं, म्हणजे जे धोक्याच्या ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये भाजपनी 1.5-2 कोटी वाटल्याची चर्चा आहे. म्हणजे असं सांगितलं जातं जिथं उमेदवार सेफ आहे त्याला 50 ते 60 लाख रुपये देऊन तिथली जागा अधिक बळकट करण्याचं काम, अशी ही चर्चा आहे. म्हणजे मी हे राजकीय विश्लेषणात्मक बोलत नाही, पण जे भावनिक आणि हे जे सगळं दिसतंय एकंदरीत ह्याच्यामध्ये त्याच्याविषयीच मी बोलतोय. शिंदेंनी फक्त एक काम केलं की तुम्हाला लोक माहिती आहेत ज्यांनी निवडणुका लढलेल्या आहेत, 60 नगरसेवक असणं, 70 नगरसेवक, माजी नगरसेवक त्यांच्याकडे असणं, म्हणजे अख्खी एक यंत्रणा वॉर्डमध्ये त्या माणसांनी काम केलेलं असतं. ग्राउंडला किती नाही म्हटलं तरी त्याचा एक कनेक्ट असतो. उद्या मी मुंबईमध्ये असतो तरी मी काय विचार करतो की सोमेश आहेत,
माझं काम करणारे आहेत. ठीक आहे, मुंबईमध्ये सगळीकडे येईल ठाकरे, पण सोमेश उद्या माझ्या कामाला येणार आहे, उद्या माझा नळाचा प्रश्न सोडवणार आहे, उद्या शाखेमध्ये माझे प्रश्न सुटणार आहे, मग तो सोमेशकडे जातो. आणि मला वाटतं मराठी माणूस इथंच फसला की त्यांनी असाच विचार केला. म्हणजे मी भांडूपमधलं उदाहरण देतो की तिथला निकाल मला अजून माहिती नाहीये. राजूल पाटील तिथं उभे आहेत, खासदार ठाकरेंचे जे खासदार आहेत, त्यांची मुलगी तिथं उभी आहे, संजय दिना पाटलांची. आणि त्यांच्या विरोधामध्ये शिंदेचा माणूस उभा होता. तिथं ठाकरेंच्या सेनेमध्ये तिथं फूट पडली, कारण की मनसेचं आधी तिथं एक महिला उमेदवार होती जी विजयी झाली होती. तिचं काम खूप चांगलं होतं, मात्र तिला तिकीट मिळालं नाही. त्यामुळे तिथं शाखेत फूट पडली की आपण तिच्यासोबत गेलं पाहिजे, की तिने कामं केलेली आहेत. त्यामुळे हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या ग्राउंड लेवलला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मॅनेज केल्या, की तिथं कुठं ठाकरेंना जास्त डॅमेज होतोय याचा नीट विचार केला. ठाकरेंची याच्यामध्ये एक चूक झाली की ठाकरे मराठीच्या बाहेर पडलेले नाहीत. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला बाकीची प्लस मतं करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे मराठीसोबत तुम्हाला मुस्लिम मतदान तुमच्याकडे ॲड होतंय का, तुमच्याकडं उत्तर भारतीय थोडं वोटिंग ॲड होतंय का, तुमच्याकडं गुजराती थोडं, म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये इतक्या वर्ष आहेत ना, ते स्वतःला ते मुंबईकर म्हणून घेतात ना. ठाकरेंनी इतक्या वर्ष कामं केली नाहीत का? ठाकरेंनी कामं केलेली आहेत. मुंबईचा विकास ठाकरेंनी केलेला आहे, हे कोणीच नाकार नाही. 10 वर्षामध्ये हे सगळं झालेलं नाहीये. जे भाजपवाले छाते बडवून सांगतात ना की 10 वर्षामध्ये विकास झाला, हे केला, हा काय 10 वर्षातला विकास नाहीये. हे सगळं ठाकरेंनी आत्तापर्यंत उभं केलेलं आहे. त्याच्या जीवावरती ज्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या त्याच्यावरती हे आत्ता थोडा विकास करतायत. पण त्याच गुजराती माणसांनी, त्याच उत्तर भारतीय माणसांनी काय केलं, तुम्ही आकडेवारी काढून बघा ना. एकतर्फी मतदान केलंय भाजपला आणि मराठी माणसाला एकटं पाडले. आणि मराठी माणूस तरी पण शहाणा नाही झाला, तरी पण त्यांनी फूट पाडली आणि त्याचा फटका ठाकरेंना बसलाय. त्यांना असं वाटत असेल भाजपला की 55-60 जागा आल्या म्हणजे ठाकरे संपतील. ठाकरे हा संपणारा ब्रँड नाहीये, कारण की 65 जागा पुढच्या 5 वर्ष लढण्यासाठी खूप आहेत आणि त्याच्यावरती ते लढतील. सत्ता येणं न येणं हा नंतरचा भाग असतो, पण ज्या प्रकारे मराठी माणसाला घेरलं गेलं, भाजपनी ज्या प्रकारे खेळी केली ती खरंच वाईट आहे. आणि त्याच्यामधनं मराठी माणूस अजूनही धडा घ्यायला तयार नाही, हे त्याच्यावरून जास्त वाईट आहे. एकदा सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे घेऊन जा. सगळे किती खुश आहेत. प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती की ठाकरे जिंकून यावेत, पण मला असं वाटतं ज्यांची इच्छा होती ते फक्त मुंबईतले मतदार नव्हते. बरोबर आहे, असं काहीतरी गोंधळ झालेला आहे. आणि मराठी या गणितात ठाकरे मागे राहिले आणि ते काय होईल आता आपण पुढे बघूया, अदानीची मुंबई की अंबानीची.